अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केलाय। फडणवीसांनी वाझेंचा आधार घेऊन माझ्यावर आरोप केले। 3 वर्षापूर्वीही माझ्यावर असेच आरोप केले होते। सचिन वाझे परमबीर सिंहांना आरोप करायला सांगितले होते असं देखील वक्तव्य अनिल देशमुखांनी केलंय। तर चांदीवाल आयोगाचा अहवाल जनतेसमोर आणा असं देखील आता अनिल देशमुख यांनी म्हटलंय। देवेंद्र फडणवीस यांना माझ्यावर आरोप करण्यासाठी एका दहशतवादी आणि ज्याच्यावर 2 खुनाचे गुन्हे आहेत त्याच्यासाठी जो अटकेत आहे अशा सचिन वाझेचा वापर त्यांना करावा लागत आहे। ही अतिशय आश्चर्याची गोष्ट आहे। म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाला माझ्यावर आरोप करायला लावायचे। हायकोर्ट जज चांदीवाल साहेब यांना चौकशी करण्याचे आदेश दिलेत। न्यायमूर्ती चांदीवाल यांनी या संपूर्ण प्रकरणाची म्हणजे काल जे आरोप केले त्या संपूर्ण प्रकरणाची 11 महिने चौकशी केली आणि न्यायमूर्ती चांदीवाल यांनी 11 महिने चौकशी करून 2 वर्षापूर्वीच तो चौकशीवाल माझ्यावर जे आरोप केले होते, जे काल जे आरोप केले तेच 3 वर्षापूर्वी केले होते, तो चौकशी अहवाल जस्टिस चांदीवाल म्हणजे न्यायमूर्ती चांदीवाल यांनी 2 वर्षापूर्वी सरकारला दिलेले आहे। तर याच वरती आता चित्रावा काय म्हणाल्यात आपण ऐकूयात। चांदीवाल आयोग अहवाल गोपनीय असताना त्यात क्लीन चिट दिल्याचा उल्लेख करून अनिल देशमुख हे वारंवार न्यायालयीन आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह का निर्माण करतायत? त्यावेळी सत्तेत असताना वाझेंची सुटका करू असं आमिष दाखवून त्यांचं स्टेटमेंट घेतलं होतं का? आता वाझे नार्को टेस्टला तयार आहे तर अनिल बाबू तुम्हीही नार्को टेस्टला तयार रहा। एकदा या 100 कोटीच्या वसुलीचे काय वास्तव आहे ते महाराष्ट्राला कळूनच जाऊ द्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।